गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगन्निहितं पाणिमण्डलं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदैव दौलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि. जने सर्वसन्ते जयाचीच कीर्ती असोनी प्रपंचात वैराग्यमूर्ती झटे नेहमी जीव कल्याण काजा. नमस्कार माझा तया कानुराजा नमस्कार माझा तया कानुराजा. अष्टसिद्धीनो निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए. पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार. आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए. आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग घेतलेला अभंग याहीपेक्षा पुढे जाऊन बोलेल. ज्या अभंगवाणीने माझ्या मुखारविंदामध्ये येऊन माझं मुख पावन करावं आणि त्या अभंगावरती काहीतरी मांडवं या लायकीचं त्या अभंगानं मला समजावं. तो अभंग ज्या महान भगवक्त संतांचा आहे त्याची महिमा मी माझ्या मुखानं जेवढी गावी तेवढी कमी आणि त्या लायकीचंही मुख नाही. अगदी शब्द त्यांच्या स्तुतीमध्ये कमी पडावेत. अगदी भगवंताने जरी त्यांची स्तुती करायची ठरवली तरी भगवंताला सुद्धा शब्द न सुचावेत असे महान भगवक्त संत. कोण महान भगवक्त संत तर ऐका. ज्यांनी संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा धर्म पुण्य केला किंवा बुडते हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येतसे या युक्तीप्रमाणे आपलं सर्वस्व भगवंताच्या आणि समाजाच्या नावावरती करावं. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या सूर्यासारख्या प्रखर चंद्रासारख्या शीतळ वाणीमधनं पंचमवेद म्हणजे गाथ्याची निर्मिती करावी. जेणेकरून तो गाथा वाचल्याच्या नंतर किंवा त्या गाथ्यावरती तुमचा माथा ठेवल्याच्या नंतर तुमचा माथा शुद्धीवरती यावा. ही तरतूद ज्यांनी करून ठेवली त्या महान भगवत संतांच्या मुखारंध्यामधली ही अमृतवाणी. त्या पुढे जाऊन मी बोलतो ज्या महान भगवत संतांचे चरण कमल देवह्या गावाला लागले, ज्या महान भगवत संतांचे चरण कमल भंडारा डोंगराला लागले, ज्या महान भगवत संतांचा पदस्पर्श चरणस्पर्श इंद्रायणी मातेला झाला आणि इंद्रायणी मातेला तीर्थाचा दर्जा प्राप्त झाला, देहूला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला, भंडारा डोंगराला तीर्थक्षेत्राचा महिमा प्रतिपादित झाला. त्या पुढे जाऊन बोलतो गरुडावर बैसुनी आला माझा कैवारी. भगवान परमात्म्याने स्वतः गरुडावरती बसून वैकुंठावरनं खाली भूतलावरती यावं आणि जगद्गुरु तुकोबारांना हात पुढे करून म्हणावं बस झालं आता भूलोकातील लोकांचं खूप कल्याण केलं
खूप पावन केलं, माझ्यासोबत वैकुंठाला यावं, वैकुंठाला आपला पदस्पर्श करावा आणि माझा वैकुंठ सुद्धा पावन करावा. त्या पुढे मी जाऊन बोलतो, गरुडावरती बसता न यावं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काळाला आज्ञा करावी, पायरी बन पालथा पड, मला पाय देव जाणे गरुडावरती बसू दे. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतसे. हो, ही यांची ताकद. असे जगद्गुरु संत तुकोबाराय की ज्यांनी अनाथांची माय अलंकापूर पीठाधीश्वर माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या पावलावरती पाऊल ठेवून वारकरी संप्रदायाची गरुड टका आपल्या खांद्यावरती घेऊन तिचा मान अधिक अधिक उंचावला म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस हा बहुमान ज्यांनी मिळवला. त्या पुढे जाऊन बोलतो, प्रस्तावनेमध्ये वेळ का घालवायचं हे तुम्हाला सर्वांना सांगून जातो. म्हणून ज्यांच्या कृपेच्या माझ्याकडे नजर आहेत, कोणाच्या शंकेच्या माझ्याकडे नजर आहेत, थोडासा स्थिर स्थावर करतो. माणसाने घराचा पाया आधी भक्कम घालून घ्यावा म्हणजे त्याच्यावरती भिताड्या नीट रस्ता येतात. म्हणून मी थोडासा प्रस्तावनेमध्ये वेळ घालवतो. अजून सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय कोण. या जगतामध्ये 3 जगद्गुरु आहेत. एक यत्र योगेश्वर कृष्ण म्हणजे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, ज्यांना जगद्गुरु म्हटलं जातं. दुसरे जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य, त्यांना जगद्गुरु संबोधलं जातं. आणि संपूर्ण जगानं ज्यांना जगद्गुरु संबोधावं त्या पुढे मी जाऊन बोलतो, ज्यांनी स्वराज्याची स्थापना करावी, तुम्हाला मला स्वाभिमानाने जगण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करून द्यावा, ते अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वागवाणीद्वारे प्रसवलेली ही 4 कडव्याची 4 चरणाची अभंगवाणी आजच्या सेवेसाठी विठ्ठल. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला भगवंताच्या आवडीची एक आगळी वेगळी महिमा प्रतिपादित करून सांगताय. माझा भगवान परमात्मा किती भक्तवत्सल आहे, किती दीनदयाळ आहे, किती करुणा निधान आहे आणि भगवान परमात्म्याला काय लागतं याचं यथोचित वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करतात. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या भजनामध्ये दंग असताना, भजनामध्ये तल्लीन असताना काही देहूमधली खट्याळ लोक आणि देहूमधली काही सज्जन लोक एकतर 2 सोबत जाऊ नये आणि गेले तर ती शांत बसणारी असावी. उगाच एकमेकाच्या पाठीत बुक्क्या घालणारी नसावी. पण गेलथे कोणाकडे हे फार महत्वाचं. जगद्गुरु तुकोबाराय भजनामध्ये दंग आहेत, तल्लीन आहेत. जगद्गुरु तुकोबारायांपाशी जाऊन सज्जनांमधले लोक होते. त्यांनी हात जोडावे, नतमस्तक खावं आणि प्रेमानं म्हणावं, जगद्गुरु रामकृष्ण हरी. कमी झालाय, हा काहीतरी झाले. त्याचप्रमाणे जो दुसरा ग्रुप गेला होता त्यांनी हात खालून वरती नाही जोडले, त्यांनी वरून खाली हात जोडले. ते म्हणले, बुवा रामकृष्ण हरी. भाषा बदलली. महाराजांनी सज्जनांचा आवाज आल्यावर डोळे नाही उघडले, नाठाळांचा आवाज ऐकल्यावर डोळे उघडले. कारण जगद्गुरु तुकोबाराय सज्जनांना सुधरवायला नव्हते आले, जगद्गुरु तुकोबाराय दुर्जनांना सुधरवायला आले होते. त्यामुळे दुर्जनांचा आवाज ऐकल्या ऐकल्या जगद्गुरु तुकोबारायांनी डोळे उघडले आणि आपल्या कृपा कटाक्षाने या आलेल्या लोकांना निहाळलं. जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं, आपण कशासाठी आलात, का आलात? प्रश्न सर्वांचे सारखे होते, त्यामुळे विचारायला सुरुवात केली. जगद्गुरु, तुम्ही म्हणता आमचा पंढरीचा पांडुरंग फार दीनबंधू, दीनदयाळ, करुणानिधान, कृपानिधान, भक्तवत्सल आहे. त्याला काही म्हणजे काही लागत नाही. एखादा वारीला नाही गेला, एखादा भजनाला नाही गेला, एखादा हरिपाठाला नाही गेला, एखादा रामनगरमध्ये चालू असलेल्या दत्तदांच्या सप्त्याला जरी नाही आला, महाराज आलेत, कीर्तन चालू त्याला माहिती आहे, तरी पण तो मोबाईल उघडून बसलाय, टीव्ही चालू करून बसलाय, सगळं काही करून बसलाय, तो सुद्धा देवाला आवडतो का? तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी उत्तर दिलं,
माझा भगवान परमात्मा सर्वांवरती सारखंच प्रेम करतो, कारण का त्यानंच तुम्हाला आणि मला सर्वांना जन्माला घातले. तो आपल्यामध्ये आणि दुसऱ्या लोकांमध्ये भेदभाव करत नाही. हा आपल्या भक्तीच्या जोरावरती, आपल्या पात्रतेवरती, एखादा आपली पात्रता ज्यावेळेस सिद्ध करतो त्यावेळेस भगवान परमात्मा त्याला कडेवरती उचलून घेतो. एव्हाना त्याला कडेवरती उचलून घ्यावं लागतंच. हा त्याचा महिमा आहे. पण का हो, तो सर्वांवरती प्रेम करतो का? मग त्याला काय लागतं? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय उद्गार करतात, माझ्या भगवान परमात्म्याला काही लागत नाही. त्याच्या आवडीचा महिमा तुम्हाला ऐकायचा आहे का? त्याच्या आवडीची थोरवी तुम्हाला ऐकायची का? तो उच्च नीच भेदभाव कुठलाही ठेवत नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. या मंगल चरणातला दुसरा अभंग इथपासून तर तिथपर्यंत अख्खा वाचून काढा. मी काय सांगत बसणार नाही. आपण सर्वजण जाणते आहात, भगवान परमात्म्याने जात भेद, या जातीतला संत त्या जातीतला संत, हा बारीक तो मोठा, याच्या पुढे जाऊन मी बोलतो श्रीलिंग, पुलिंग, नपुसकलिंग, यात सुद्धा भगवान परमात्म्याने काहीही भेदभाव केला नाही. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू प्रमाण वाचा, आपल्याला कळून येईल. कशात सुद्धा भगवान परमात्म्याने भेदभाव अजिबात केला नाही. भगवान परमात्म्याने जो त्याला शरण गेला त्याला भगवान परमात्म्यानं पायापाशी नाही कुशीत घेतलं. त्यामुळे तो भगवान परमात्मा कशातही भेदभाव करत नाही. अगदी ती भिल्लीन जातीतली शबरी माता का असेना, तिने हातात घेऊन चाखून घेतलेली बोरं सुद्धा भगवान परमात्म्याने प्रेमानं स्वीकार केली. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची. बर, देहूतल्या नाठळ लोकांनी जगद्गुरु तुकोबारायला फरफलट प्रश्न विचारला, एवढा हलकट आहे का हो तुमचा देव? कोण कुठली भिल्ल कुळातली? तिने काय कधी कोलगेटने दात घासले होते? तिने काय कधी बबल टूथपेस्टने तोंड हिसळलं होतं? माउथ फ्रेशनर तोंडात घालून गुडगुड 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 केलं होतं? काय केलं होतं? तिच्या दातात गुंतलेली केव्हाची बोरं, भाजीपाला दिसत होता, अंगावरती नेसायला नीट कपडे नव्हती, डोक्यात वा पडलेल्या होत्या, अशी वाकडी तिकडी झालेली ती, आणि त्रैलोक्याचा मालक म्हणता तुमचा देव, आणि त्या भिल्लीकडे जातो आणि त्या भिल्लीने उष्टी बोरं खातो. तुम्ही याला प्रेम म्हणता, तुम्ही याला भक्तीचा आवडीचा महिमा म्हणता. काय बोलता? जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तो बाकीचं काहीच बघत नाही भल्या माणसांनो. तो जेवणाचा भुकेला नाहीये. त्याला काय लागतं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव दुष्काळी आहे, देव भुकेलेला आहे, पण देव प्रेमाचा भुकेला आहे. काय बोलता? नुसती शबरीची बोरे खाल्ली म्हणून प्रेमाची परिभाषा सिद्ध होते का? प्रेम एवढं साधं वाटतं का जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला? जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणात अजून एक उदाहरण देतात, पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. माझा मित्र गरीब आहे, दीन आहे, दुबळा आहे, हे भगवान परमात्म्याने काही पाहिलं नाही. आत्यंतिक भावनेने भक्तीने दिलेली जी भेट आहे ती भगवान परमात्म्याने अगदी आवडीनं तोंडाला पाणी सुटेपर्यंत अगदी स्वर्ग, पाताळ, पृथ्वीलोक एव्हाना आपला वैकुंठ सुद्धा सुदामदेवाच्या नावावरती करून टाकला. एवढं प्रेम भगवंताचं सुदामदेवावरती. चरित्र वेळ मिळाला तर पुढे पाहूयात. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. लोक म्हणली, काय हो तुमचा देव असा? याचे कोरडे पोहे खातो, त्याचे उष्टी बोरं खातो, नक्की याला देवच म्हणायचं का? तुम्ही त्याला प्रेमाची परिभाषा देता. जगद्गुरु तुकोबाराय त्याला थांबवतात, नका नका, तुम्ही मला नावं ठेवता तिथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या प्रभूला तुम्ही नावं ठेवू नका. तो दीनदयाल परमेश्वर सर्वांना सारखं समजतो. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. हो, भक्ती पुढे तो काही पाहत नाही, तो दुसरं काही मागत नाही. तुम्ही फक्त निस्सीम भक्तिभावानं त्याला शरण जा, त्याची उपासना करा. हो, भक्ती नावाचा एक नैवेद्य, भक्ती नावाची एक स्थिती, भक्ती नावाची एक आत्मस्थिती. हो, सहज स्थिती तया नाव भक्ती असं नादबाबा म्हणतात. त्या स्थितीला आपण एकदा जाऊन पोहोचलो, त्या भगवान परमात्माचं नामस्मरण मुखामध्ये धारण केलं की तो भगवान परमात्मा थोडं जास्त, कमी, सरस, गरीब, श्रीमंत, मोठा, छोटा इत्यादी कुठलाही भेदभाव करत नाही. आलेल्या कडेवरती उचलून घेतो, तोंडावरनं हात फिरवतो आणि सायुज्य मुक्ती त्याला प्रदान करतो. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला
हाची दुष्काळ तयाला. हा झाला माझ्या बुद्धिमतीप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कीर्तन संपलं, घरी चला. विठ्ठल. अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, अभंगाच्या एका एका कडव्याचा विस्तृत अर्थ सांगण्यापूर्वी, वक्त्याचा आद्य कर्तव्य येण्याने वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पुनरावृत्ती करणं हे माझं कर्तव्य समजतो. यानं दोन गोष्टी होतात. प्रत्येक कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये मी बोलत असतो. मी जर तुम्हाला सावध करायला लागलो तर तुम्ही म्हणाल महाराज त्याच्या अवसानापेक्षा आधीच गळालेला आहे, पण लय अवसानात येऊन बोलायला लागलाय. त्याच्यामुळं थंडच आवाजात मी तुम्हाला सांगतो. कारण वक्त्याचं कर्तव्य असतं श्रोत्याची मनस्थिती जागेवरती टिकून ठेवावी. श्रोत्याची मनरूपी पुष्प वक्त्याने आपल्या वागवाणीच्या हस्तपुष्पावरती, हस्तकमळावरती घ्यावीत आणि ती मनरूपी कमळं दत्तात्रयांच्या चरणावरती कीर्तनाच्या शेवटी निघून पोहोचवावीत. हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याला विनोद लागत नाही, त्याला चाठळपणा लागत नाही, त्याला नाठळपणा लागत नाही. हो, त्यामुळे माझ्या मागे भागवताचार्य पदवी नाही, माझ्या मागे विनोदाचार्य पदवी नाही, मला कोणी शास्त्री म्हणत नाही, मला कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तनकार म्हणत नाही. मी हाबप कृष्णा माऊली महाराज पिंगळे याच नावानं ठीक आहे. ते पण माझ्या नावापुढे महाराज नाही लावलं, मी माझ्या वडिलांच्या नावापुढे महाराज लावलं. कारण त्या उक्तीला अजून मी पात्र नाही हे मी समजतो. आणि श्रोत्याचंही कर्तव्य समजून सांगतो. श्रोत्याने वक्त्याच्या शब्द आपल्या अंतर्मनावरती, काळजावरती कोरून घेण्यापूर्वी वक्ता नारदाच्या गादीची मर्यादा सांभाळतोय का तो गादीची मर्यादा सोडून बोलतोय? तो महाबावळटपणा करतोय का अट्टल बावळटपणा करतोय? याच्यावरती श्रोत्यांचं लक्ष हवं. वक्त्यानं श्रोत्यांची मनं सांभाळावी आणि श्रोत्यानं वेळोवेळी वक्त्याचे कान पकडावेत. ही एकमेकांची कर्तव्य आहेत. कारण का माऊली सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी अर्चितसे दुबळा भक्ती. महेशाच्या म्हणजे तुम्ही महादेवाचे अवतार माझ्यासमोर बसलेले आहात. त्यासाठी कार्यक्रमाची प्रयोजनाची पुनरावृत्ती करतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण अतिशय भावनिक प्रेमळ अंतःकरणाने ठाण्यामधील, रामनगरमधील दिघा गाव जवळ श्री दत्तकृपा मित्र मंडळ दत्तात्रयांच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रयोजनाने कीर्तन महोत्सवातील चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्रवण करण्यासाठी या धर्म मंडपामध्ये बसलेले आहात. अगदी अट्टहासाने, अगदी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला लाजवेल एवढा सुंदरसा सप्ताह, गोड सप्ताह आपण सर्व मंडळाने मिळून घाट घातलाय. नुसता घाट नाही घातला, एवढा मोठा थाट घातलाय, साज घातलाय आणि तो हळूहळू पूर्णत्वाकडे नेताय. खऱ्या अर्थानं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि त्याहीपेक्षा पुढचे धन्यवाद याच्यासाठी मी सर्वांना देईल. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हो, वडिलांच्या जागी मुलगा कीर्तन करू शकतो या पात्रतेचा तो आहे. ही पात्रता आपण सर्वांनी वाखाणली आणि माझ्या वडिलांच्या चरणकमलावरती स्पर्श करण्याचा अधिकार आपण सर्वांनी मला दिलात. त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. कारण बरीचशी वर्ष माझ्या वडिलांनी या रामनगरमध्ये सप्त्यामध्ये काढली. हा सप्ताह लहानाचा मोठा होताना त्यांनी पाहिलाय. इथं कीर्तनही त्यांची झालीत, मृदंगाची साथ संगत सुद्धा त्यांनी केलीत. त्यांचीच कृपादृष्टी, त्यांचा कृपा कटाक्ष म्हणून या नारदाच्या गादीवरती मी उभा आहे. सर्व मंडळाचे मी धन्यवाद मानतो. हबप मधुकर महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह दरवर्षी नियोजित केला जातो. त्याचप्रमाणे त्या मंडळाचे अध्यक्ष असतील श्री संतोष दगडू गायकवाड व संपूर्ण कमिटीची मंडळी या सर्वांच्या सहमतीने आणि या सर्वांच्या मुख आशीर्वादाने ही सेवा माझ्या वडीलस्थानी असणारे आमचे मच्छिंद्र मामा शिनलकर
यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत 2 महिन्यापाशी आली. त्या सेवेचा मी स्वीकार केला आणि या सेवेच्या कृपांतिकितेला भगवान परमात्माच्या आशीर्वादाने शेवटापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे नोह्या ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला म्हणून या कीर्तनाच्या घाटाला नम्राच्या बारीपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं माझं वय नाही तेवढं यांचा अनुभव असणारे गायक असतील, वादक असतील, त्यामध्ये आदरणीय आमचे पूर्ण ठाणे जिल्ह्याची शान असणारे आमचे सानप बाबा असतील, त्याचप्रमाणे वयोवृद्ध तपवृद्ध असणारे आमचे मोरे बाबा असतील, संपूर्ण भजनी मंडळ असेल, आमची अगदी मुक्ताईसारखी जनाईसारखी छोटीशी सुरेल कोकिळ कंठ असणारी ताई असेल, दादाचं कीर्तन म्हणून लाडाने आलेला आमचा गौरव असेल, इंद्रासारखे कीर्तनकाराला वाजवणारे, दणकून वाजवणारे 2 मृदंगमणी असतील. हो, इकडं माझा मोठा भाऊ आमचा निखिल दादा खुरपे, या दादांचं नाव प्रसाद दादा मोरे, म्हणजे मोरे महाराजांचे चिरंजीवच, बरोबर ना? हो, दादा आहे. माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय विकी दादा आहेत. त्याचप्रमाणे आमच्या आनंदवारी यूट्यूब चॅनलचे सर्व मालक आमचे छोटे बंधू आदेशप्पा डफळ, ते माझ्यासोबत आहेत. आमच्या आदरणीय विनकरी बाबा, की त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर पटकन त्यांचे पायच पकडावेत असं वाटतं. आदरणीय अतिशय शोभणारे, फक्त थोड्या गंधावरून हुकलेले. हो, पण गरज आहे मला तुमची बरं का, सोडून जाऊ नका मला, कारण पडलोच तर पकडायला फार गरज आहे मला तुमची, त्यामुळे थांबा. आमचे चोपदार दादा असतील, आमचे हार्मोनियमवाले दादा असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती प्रेम करून फक्त कृष्णा पिंगळे एवढं नाव वाचून आलेले, माझ्यावरती प्रेम करणारे सर्वच. माझ्या अजून एका गुरुबंधूचं नाव घ्यायचं राहिलं, ज्यांनी सुंदर 2 नाही 3 रत्न ज्याला मला घातली. हो, सुंदर कोकिळकंठ त्यांना दिला, त्यांच्यावरती योग्य संस्कार केले. त्याचं नाव, त्याच्या घराण्याचं नाव, त्याच्या गुरु घराण्याचं नाव अगदी अटकेपार ज्यानं पोचवलं. मुलींचे नाव मी घेणार नाही. हो, कारण खोड महत्वाचं असतं. हो, म्हणजे त्या पोरींचा बाप, म्हणजे माझा भाऊ, माझा मामा, हो, माझा मित्र, हा, अगदी काही म्हणा. हो, मला वाटलं कार्यक्रमाला कुठे गेला असेल, नको डिस्टर्ब म्हणून सांगितलं नाही, पण धप्पा दिल्याबद्दल धन्यवाद. हो, आमचे गणेश मामा गाडगे आणि आमची राधा मामी, हो, जावयाच्या कीर्तनाला गेलं पाहिजे. हो, कारण नाकाचा मोती ठेवी घाण आणि राखी जावयाचा मान, याला मामी असं म्हणतात. सर्वच जण माझ्यावरती प्रेम करून आपण आलात. सर्वांचीच नावं घेणं काय माझ्याच्याने शक्य नाही, म्हणून झटक्यावरती सगळ्यांचं नाव घेऊन राहतो. हो, दत्तात्रयांच्या चरणावरती फुलं वाहतो वाकून, दत्तात्रयांच्या चरणावरती फुलं वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबांचा मान राखून. विठ्ठल प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा एक आगळा वेगळा महिमा तुम्हाला आणि मला प्रतिपादित करून सांगतात. आता ऐका, कर्णपटल उघडी करा. हो, अवसन थोडंसं गाळून जरी असलो तरी मायकाचं दांड कमी धरणार आहे, ते दांडकं मला काय पडून देणार नाही, कारण इथनं पुढे मला 1 तास अवसन दाखवायचे, कारण त्यासाठी मी एवढा 250 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय. तुम्हा सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय. आमच्या CRPF मध्ये असलेला दादा, नाव राहिलं बरं का माझ्या तांबे दादाचं, माफ कर मला बाबा, आमचे योगेश दादा असतील. हो, सर्वांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो बरं का. पुढे जातो. कर्णपटाला उघडी ठेवा. हो, कारण 1 तास बोलणारे, 1 तास उरला खटवांग रायासी, त्या न्यायाप्रमाणे 1 तास माझ्याकडे उरला. 1 तासात जेवढा काय तुम्हाला माझ्याकडनं उत्तम प्रकारे मला प्रदान करता येईल तेवढं मी प्रदान करण्याचा प्रयत्न करेल. चुकलं माकलं तुम्ही पोटात घालणारच आहात, कारण आई वडिलांचं अंतःकरण करूनच माझी सेवा तुम्ही ऐकायला आलेले आहात. जर अशी भावना माझ्या मनामध्ये नसती तर हा मंडप भरला नसता, याची मला पूर्णपणे शाश्वत आहे. वर खाली सर्वत्र लोक आहेत, आजूबाजूला बसलेले लोक आहेत, सर्वांच्या चरणावरती धन्यवाद करतो. फक्त विनंती असेल, कानाचे पडदे मात्र आता उघडे ठेवा. हो, टाइमपास वारी कुठलंही घेऊ नका. हो, अजिबात नाही. हे वागणं बरं नव्हे बरं का, म्हणजे सांगतो मी तुम्हाला, अजिबात नाही. अगदी लक्ष देऊन तुमचं लेकरू समजून ऐका. हो, सर्वजण सुखासाठी तरफडत असतात, बरोबर, सुख पाहिजे. कीर्तनाला जरी आले ना तरी महाराजांना आमच्या कानाला गोड वाटावं असं काहीतरी सांगावं, म्हणजे जेणेकरून आमची बुद्धी, आमचं मन तृप्त होईल. म्हणजे विनोदाच्या अपेक्षेने काय आलेले असतात, म्हणजे सुखाच्या अपेक्षेने आलेले असतात. कीर्तन मंडपात काही जण आधी येऊन बसतात, कारण का
उत्तम प्रकारे जागा आम्हाला मिळाली पाहिजे, खांबाला टेकता आलं पाहिजे, खुर्चीवरती बसता आलं पाहिजे, पाय पसरून बसता आलं पाहिजे इत्यादींची भावना मनामध्ये असते. म्हणजे सुखाची अपेक्षा असते, सुखाची तळमळ प्रत्येकाच्या मनामध्ये असते. पखवादे असतील, सर्व असतील, टाळकरी असतील, त्यांच्या मनात भावना असते. एखादा तरी मुखडा तुकडा मी टाकतो, एखादा चक्का टाकतो, असा उलटा पडता पुढच्या मागच्याला करून टाकतो, माझ्या मनाला शांती मिळेल म्हणजे मला सुख मिळेल. तुमच्यावरच घेऊन सांगावं लागणार, आता करू काय, हाय का? घरातल्यांच्याच पाट्यांवर अशा वाढायला लागतात, इलाज नाही त्याला काय आता. हो, म्हणजे प्रत्येकजण सुखाची अपेक्षा करतो, सुखासाठी तळमळ करतो, तो सुखाच्या मागे धावत असतो. संत आपल्या वाग्बाणीद्वारे सांगतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हो, सुख जवसा एवढं पाहायला गेलं की त्याच्या मागे पर्वता एवढं दुःख येत असतं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. काकड्यामध्ये प्रमाण म्हणतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. प्रमाण सगळ्यांची पाठ आहेत, तरी पण आपल्या मनात फक्त सुखाचीच वाट आहे. हो, प्रमाण किती पाठ करा, महाराज आम्ही सुखाच्याच मागे पडणार. पण सुखाचा सरळ साधा सोपा मार्ग, त्या मार्गावरती चालण्याचा सुलभ सोपा मार्ग माझ्या ज्ञानोबा माऊलींनी सांगितला आणि प्रतिज्ञापूर्वक सांगितला. आणि माऊलींनी सांगितलं, सुख पाहिजे ना, मिळेल, मिळेल, सर्वांना सुख मिळेल, पण कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ देना पड़ता है. आपको देना पड़ेगा, आप तैयार है? आता मला म्हणायला लावू नका हाऊस द जोश. हो, माझा जोश गेलाय तर जाऊ द्या, पण तुमचा जोश मला दिसू द्या. तुमचा नाही दिसला तर डबल अवसान घडेल माझं. हो, त्याच्यामुळे उगा नुसत्या माना तरी हलवा. हो, काहीतरी देवाला समर्पित करायला आपण तयार आहात ना सर्वजण, काहीतरी. कारण देव देतो, भरभरून देतो, पण देव पहिले त्याच्याकडे आहे ते सगळं काढून घेतो. हो, संत मांदियाळ्यातल्या वर्षापासून तर खालच्यापर्यंत ते संत बघायचे. हो, वारकरी संप्रदाय दिनदुबळ्याचा गरीबाचा असं समजू नका, संत गरीब आहेत असं समजू नका. हो, 12 गावची सावकारकी जगद्गुरु तुकोबरायांकडे होती. हो, नाथबाबांच्या वाड्यामध्ये 1.25 किलोच्या थुकायला पिगदाण्या होत्या. हो, नाथबाबांच्या वाड्यामध्ये चोर चोरी करायला आले, ते त्यांना गठोडी उचला आणि एवढी मालमत्ता नाथबाबांकडे होती. वारकरी संप्रदाय दुबळा नाही, वैष्णवाची गादी नारदाची गादी दुबळी नाही, अजिबात नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडे कोणी दीन भावनेने पाहायचं नाही. सर्व संत मानलेले संत अगदी श्रीमंत, पण सर्व संतांची चरित्र जर आपण वाखाणली, हो, तर जेवढा संघर्ष संतांच्या जीवनामध्ये होता तेवढा संघर्ष इथं बसलेल्या कुठल्याच माणसाच्या जीवनामध्ये आणि माझ्याही जीवनामध्ये नाही, अजिबात नाही. आपण उगाच देवाला दोष नाही देतो, मला हे नाही, मला ते नाही, माझं असं आहे, माझं तसं आहे. या जगात सगळ्यात जास्त टेन्शन मला आहे, माझं जीवन भाडं खरं तरी नाही. भल्या माणसांना कधीतरी संतांची लिहिलेली चरित्र वाचा, आपल्याला कळून जाईल संतांनी आपल्यासाठी काय खर्च केलंय. म्हणून ते देवते संत निमित्त त्या प्रतिमा या पदापर्यंत जाऊन पोहोचलेत. देवानं त्यांच्याकडे एका हाताने सगळं काढून घेतलं, पण काय काढून घेतलं? जे गरजेचं नाही ते काढून घेतलं. संसारातली जी धनसंपत्तीची मालमत्ता आहे ती ना कोणाच्या उपयोगाची होती ना कोणाच्या उपयोगाची राहणार आहे. हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काहीच नाही. तरी माणूस असा आवळून बसतो. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. मी संतांना म्हणावं तुम्ही किती वरडा, आम्हाला जे पाहिजे ना आम्ही तेच करणार, हम नाही सुधरेंगे. अरे महाराजा तुझं वय काय, तू बोलतो काय, तुझ्यासारखे लय येऊन गेलं रामनगर मध्ये, पण आम्ही परत तुझं ऐकायला आलोच. पुढचं बोलायचं पण ते जाऊ दे, आता नाही बोलत. मर्यादा राखली पाहिजे, कारण वय बारीक आहे. वयापेक्षा जास्त पुढची वाक्य फेकली का लय चभरे आहे म्हणत्या. हो, वारकरी संप्रदायात चभरेपणा चालत नाही. पुरेवानिशी माणसानं बोलावं, तत्वाला धरून माणसानं बोलावं. हो, प्रत्येक बोललेल्या गोष्टीला माणसानं त्या समोरच्या वक्त्यानं संतांच्या भागवाणीचा पुरावा द्यावा. हो, आमच्या संस्थेचे मोठे बाबा म्हणायचे, कीर्तनकाराला बोलताना जर पुरावा देता आला नाही तर समाजाने पुढे बसलेला त्याला जिवंत पुरावा. हो, जर पुरावा देता आला नाही तर. त्यामुळे पुराव्याशी मी पुढे पुढे बोलत जाणार आहे. माऊली सांगतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला द्यावा लागेल. काय द्यावा लागेल? तुम्हाला तुमचं अवधान भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ द्यावं लागेल, मग तुम्ही सुखापर्यंत जाऊन पोहोचाल. हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो असं माऊली म्हणतात. मी माझ्या गुरुवर्यांची म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, मी निवृत्तीदादांची शपथ घेऊन सांगतो, त्यांच्या आज्ञेने आणि प्रतिज्ञापूर्वक सांगतो. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे.
हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. हो, सुखाला प्राप्त होणार ना बाबांना, पण अवधान केंद्रित करा. तसं धर्म मंडपामध्ये बसलात ना, हे तुमच्या समोर उभं असलेलं तुमचं छोटस लेकरू जे काही सांगेल ना, ते अगदी आई वडिलांचं अंतःकरण करून मनामध्ये कोरून घ्या. मी सांगेल ते माझ्या मतीप्रमाणे सांगेल. प्रस्तुत अभंगामधनं देवाची आगळी वेगळी महिमा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सांगतात. एक सुंदरदा दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांची महिमा, त्यांचं प्रेम आणि देव स्वतः जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ स्वतः एवढं समर्पण का करतो हे तुम्हाला कळेल. ऐका. नेहमी आपल्या भजनामध्ये दंग असलेले जगद्गुरु तुकोबराय दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे असं नामस्मरण भगवंताचं मुखामध्ये धारण करायचे. कधी भामचंद्र डोंगरावरती, कधी भंडारा डोंगरावरती, कधी घोरड्या डोंगरावरती, हातामध्ये विना, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि फक्त भगवंताचं नामस्मरण. विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठलाचं नामस्मरण कशाची सूद नाही माझ्या भगवान परमात्म्याच्या नावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना. हा धंदा त्यांचा चालू. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती एवढी शिगेला पोचली, संसार बाजूला ठेवला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी. बारीक आवाज करा फक्त त्याचा, ते राहू द्या, लागेल मला इथं. जगद्गुरु तुकोबराय रोज एका डोंगरावरती जायचे, भजन करायचे, 7-7 8-8 दिवस घरी नाही यायचे. प्रचंड वैराग्य धारण झालेलं त्यांना. घरची सुख सुविधा त्यांनी कधी पाहिली नाही. लेकरं बाळ कशी काही पाहिले नाही. सर्वस्वी जबाबदारी माझ्या जिजाऊ मायसाहेबांवरती असायची संसाराची. मी आवर्जून सांगतो, या महाराष्ट्रामध्ये 2 स्त्रिया फार महान होऊन गेल्या. त्या कदाचित स्त्रिया जर नसत्या तर आपला महाराष्ट्र ज्ञानापासून पोरका झाला असता आणि संस्कृतीपासूनही पोरका झाला असता. एका जिजाऊ आई साहेबांनी महाराष्ट्राला शिवबा राजे दिले आणि एका जिजाऊ आईने आपला नवरा, आपल्या कपाळाचं कुंकू समाजासाठी देऊन टाकलं. करा, तुम्हाला समाजासाठी काम करायचं ना, तुमच्या अर्धांगिनी कपाळाची, जी कपाळावर तुमच्या कुंकाची जबाबदारी सांभाळते ना, ती भक्कम आहे तुमचा संसार सांभाळायला, लेकर सांभाळायला. करा. तुम्हाला देवाचं भजन करायचं ना, याला म्हणतात पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता. त्याला म्हणतात. उगाच नाही हे बाबा तिकडे पळत गेले. हो, पतीच्या मताला अनुसरून असणारी ती माता होती, अनसुया माता. अनुसुया नाही बरं का, अनसुया माता. हो, नावं नीट वाचा. दत्तात्रयांचं चरित्र मी अजिबात सांगणार नाही. दत्तात्रयांच्या कुठल्याच चरित्रातल्या कथेला मी आज स्पर्श करणार नाही. अजून पुढे कीर्तने तिथून मागे झाली, प्रत्येकाने काही ना काही सांगितलेलं असणार आहे. मी काहीतरी नवं तुमच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल आणि शांततेने, उगाच जोरात बोंबलून सांगणार नाही, ओरडून सांगणार नाही अजिबात. हो, कारण लय नाही एवढाच बगरीचा भात खाल्लाय, एक एनर्जलची बाटली पेलोय, मस्तपैकी गोळ्या खाल्ल्यातून तुमच्या समोर उभा आहे. उगा जीव काढून बोलून इथं पडलो तो घोटाळा व्हायचा. हो, नारळण पाकिट इथल्या इथंच खर्च व्हायचं बिनकामाचं. पाबळला घेऊन का जातो, बायको घरी घेतल्यावर धोत्रा खाली घेऊन मारीन मला, पाकिट दे पहिलं बो मला. हो, त्याच्यामुळे कसं अवसान सांभाळून बोललं पाहिजे माणसाने. सुंदर दृष्टांत मांडतो. हो, वैराग्याच्या टोकाला पोचलेले जगद्गुरु तुकोबराय. हो, संपूर्ण देहू त्यांच्याकडे कटाक्ष टाकून पाहते. पण काही खट्याळ माणसं असतात, त्यांना सुधरत नाही काही. एक जोडपं होतं देवगावामध्ये, मिडल क्लास फॅमिलीतलं जोडपं. ती बायको नवऱ्याला काम सांगायची, पाणी आणणं असेल, सरपण आणणं असेल, इत्यादी काही छोटी मोठी कामं असतील करायची. तो नवरा थोडासा डोक्यात सर्किट होता, कारण दोन्ही सर्किट असून चालत नाही, एक चाक नीट असावं लागतं. मला काही जास्तीचा अनुभव नाही, आपलं उगं चाललोय तशी त्याच्यावरती येईन हळूहळू. एक चांगलं लागतं. ही बायको म्हणायची, अहो घरदारात शांत बसू नका, काम करा, लेकरं बाळ आहेत, आपला संसार आहे, फुलायचं कधी, लेकरा बाळाला खर्चायला पैसे लागते की नाही, 2 पैसे आपल्याला खायला लागते की नाही, कामाचा आळस करून कसं चालेल. थोडं काम करत जा, पाणी आणून देत जा, लाकडं फोडून देत जा, पोरांवरती लक्ष ठेवत जा, जनावरं सांभाळत जा. हे डोक्यात तिडेक असलेलं होतं. त्याला कामाचा प्रचंड त्रास. त्याला कोण गुरु भेटलं माहित नाही. ते असं कंबरवर मायासारखं हात देऊन उभं राहिलं बायको समोर. तू मला नवरा करून आणले का मी तुला बायको करून आणले? ब्राह्मण काकाने तुला काय सांगितलंय? नवरा सांगेन ते ऐकायचं, तू नवऱ्याला ऐकवायचं नाही. तू मला सेवा करायला सांगायची नाही. तुला जमलं तर कर,
नाहीतर मी माझं बघून घेईन. तू जाय, मी दुसरी आणीन, असं तो म्हणला होता. पण मी म्हणणार नाही, तुला माझं ऐकावं लागेल. अहो असं काय करता, असं नका करू. त्या पुढे मी जाऊन बोलतो बरं का. संसाराची दोन्ही चाकं, गाड्याची चाकं जर समान चालली तर संसार सुरळीत चालतो. हे खबडक खबडक जर चाललं तर गाडीचा एक्सल जातो, आरं तुटतं. हो, त्याची रिम बँड होती, रिम बँड झाली का चाक निखळून पडतं, चाक निखळून पडलं का गाडा डिस्ट्रॉय होतो. नीट लागतं सगळं काय. ती बिचारी घाबरली, दचकली. अहो असं काय करता, ऐका ना ऐका ना. म्हणता म्हणता त्याला कोण गुरु भेटला माहीत नाही. ते कमरेवर हात देऊन बसलं होतं, एक हात खाली सोडला, असा मागं घेतला आणि परत कमरेवर ठेवला, मारलं नाही. ऐका, तो म्हणला लय जर नाटकी केली तर मी काय करेल तुला माहिती का, भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम महाराज होईन म्हणला. हे वाक्य त्या बायकोने ऐकल्याच्या नंतर तिला घाम फुटला. म्हणली ह्या बाबांनी संसार पाणी सोडले, भंडाऱ्याला जाऊन बसलाय, तिची जाबाई शिव्या घाली, ती एकटा संसार सांभाळती. महाबाबा गर्धनी जर घर सोडून जर गेला, माझं व्हायचं कसं. लोक नको त्या नजरेने माझ्याकडे पाहतील, माझ्या घराकडे पाहतील. माझी इवली लेकरं आहेत, बारीक माझी मुलगी आहे, कोणाकोणाच्या नजरा कशा कशा माझ्या घराकडे पडतील. धनी तर दुनिया आहे. नुसत्या धन्याच्या चपला जरी दारामध्ये दिसल्या तरी घरामध्ये एक प्रचंड मोठा दरारा असतो. हो, कोणा वाईट नजरेच्या माणसाची हिंमत होत नाही घराकडे वाकडे नजर पाहण्याची. जर पुरुषाची चप्पल दारामध्ये असेल तर नाही, या घरात कोणतरी गडी माणूस आहे, या घराकडे वाईट नजर करून पाहता कामा नये. मायबाप, माझं कसं व्हायचं. ती रडायला लागली, काही करू नका पण भंडाऱ्यावरती जाऊ नका, असा दणका त्यांनी 2 महिने चांगला उठवला. ती काही सांगायला लागली का त्याचं एकच ठरलेलं, भंडाऱ्यावर जाईन, तुकाराम महाराज होईन. वेळ गेली, काम सांगायला लागलं, त्याचा एकच दणका, भंडाऱ्यावर जाईन. बोला बोला, भंडाऱ्यावर जाईन. आता बोलता का जाऊ मी. हो, एकच दणका त्याने धरला, भंडाऱ्यावर जाईन तुकाराम महाराज होईन, भंडाऱ्यावर जाईन तुकाराम महाराज होईल. बाई 70 किलोची होती, 2 महिन्यात 35 किलोची झाली. आसपासच्या बाया म्हणायला लागल्या, का ग रखमा, काय झालं तुला, काय आजारी आहे का तू, नेमकी वाळत का चालली बाई, काय सांगू तुम्हाला. त्या तुकाराम महाराजांनी माझ्या नवऱ्यावर काय जादू केली मला माहित नाही. कसे का व्हायना, एक दिवस तुकाराम महाराज भजनावरून आपल्या घराकडे प्रस्थान करत चालले होते. जगद्गुरु तुकोबराय दिसले. भली माणसा सदवृत्तीची म्हणावं, शिव्या घालण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबरायांकडे पळत गेली. जगद्गुरु तुकोबरायांचे चरण पकडले, ढसा रडायला लागली, म्हणायला लागली, महाराज कृपा करा माझ्यावरती, माझा संसार उघड्यावर यायची वेळ आली, काहीतरी करा. हो, आणि माझे संत फार उदार आहेत, माझे संत फार दीनदयाळ आहेत. एक वेळ देव जवळ नाही करायचा, संत लवकर पादरात घेतात. हो, देव नाही लवकर जवळ घेत, पण कसलाही माणूस देवाला शरण जाऊ द्या. हो, संत उदार उदार देती आली अशी जाण. हो हो, तुम्ही संत माय बाप कृपावंत, अशी असंख्य प्रमाणात एवढे कृपावंत ते संत आहेत. जगद्गुरु तुकोबरायांनी हात जोडले, म्हणजे आई काय झालं माझ्यामुळे आणि कसा तुझा संसार उघड्यावरती येतोय. घडलेला सगळा वृत्तांत जगद्गुरु तुकोबरायांना सांगितला. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, असे काय, भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम महाराज होईन काय. तुकाराम महाराज होणं म्हणजे काय भंडाऱ्याचा भात आहे काय. हो, भल्या माणसांनो, जगद्गुरु तुकोबराय या जीवनामध्ये कोणीही होऊ शकत नाही, पण जगद्गुरु तुकोबरायांचा विचाराचा पाईक जरी एखादा मनुष्य या जीवनामध्ये झाला तर त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. हो, त्यामुळे संतांच्या विचारांचं माणसाने नेहमी पाईक व्हायचं. संतांचं अनुकरण करणं सोपं नाही. हो, एखाद्या माणसाची कॉपी करणं फार सोपं आहे, पण संतांच्या आयुष्याची, संतांच्या चरित्राची, संतांच्या वागणुकीची, संतांच्या भक्तीची कॉपी करणं सोपं नाही मायबाप. हो, संत सांगतात माणसाने तसं वागायचं आणि माणसाने पुढे चालायचं. संतांनी सांगितलं त्याचं माणसाने अनुकरण करायचं. हो, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्याच्या पुढे तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही, लक्षात ठेवा. त्यामुळे मामांनी सांगितलं त्याच रस्त्याने मी रामनगरला आलो, दुसऱ्या रस्त्याने आलो असतो तर मी मुंबईला गेलो असतो. सांगायचं तात्पर्य, संतांनी सांगितले त्या मार्गावरती जा. हो, सगळे जे काटे कुठे पडलेले आहेत संतांनी त्या मार्गावरचे तुमच्या माझ्यासाठी काढून टाकलेले आहेत. मायमाऊली ज्ञानेश्वरीच्या रूपाने असेल, गाथ्याच्या रूपाने असेल, पंचदशीच्या रूपाने असेल, अमृतानुभवाच्या रूपानं असेल, चांगदेव 65च्या रूपानं असेल. त्याच्या पुढे जाऊन मी बोलतो, दिसायला छोटा सगळ्यात मोठा अवघड ग्रंथ म्हणजे हरिपाठ, जो तुमच्या माझ्यासाठी सुपूर्द केला. एवढ्या सगळ्या वाटा माझ्या संतांनी तुमच्या माझ्यासाठी अशा साफ करून ठेवल्यात. आम्ही सांगतोय ते करा आणि या जीवनाच्या भवसागरातनं आईल तीरावरून पैल तीरावरती उतरा, असं संत आपल्याला सांगतात.
दीनदयाळ संत जगद्गुरु तुकोबारांनी हात जोडले, माते उठ, काळजी करू नको. हा तुका, हा तुकशेठ, हा तुकाराम, हा तुकाराम महाराज कसा झालाय हे त्याचं त्याला माहिती. तो म्हणतोय ना त्याला तुकाराम व्हायचंय, त्याला उद्या म्हण निघायचंय ना, संसारावर तुळशीपत्र ठेवायचं, दार वळलायचं, थेट भंडारा डोंगरावरती निघायचं, काही गरज नाही. एवढं तू म्हण, पुढचं मी सांभाळून घेतो. दिवस दुसरा उजाडला, एकमेक तंडीला लागले. तंडीला लागता लागता 10:20 झाले. 10:20 झाल्यावरती नवरा परत तोऱ्यात चढला. नवरा परत म्हणला, तू जर अशी मला काम सांगायला लागली तर भंडाऱ्यावर जाईल आणि तुकाराम महाराज होईल. तुकाराम महाराजांनी मंत्र दिला होता, चालत्या पावली निघायचं, 2 मिनिटं घरात थांबायचं ना, माझं मी बघून घेईन. घराच्या पायाला बाहेर पाऊल टाकलं म्हणलं का तुमच्या नावाचा भुकाच कपाळाला लावते म्हणली. कालपर्यंत नीट होती बाबा, हिला एवढा झटका लागला कस काय? कोण गुरु भेटला बाईला, पण शब्द दिला होता ना. चाललो म्हणलं भंडाऱ्यावरती, नीट निघायचं म्हणली, नीट निघायचं, मागं पण बघायचं नाही, माझी मी बघून घेईन काय करायचं काय नाही ते. बायको संग भांडणं झाली, तसंच घरातून निघलं. पावली इंद्रायणी ओलांडली, भंडारा डोंगर घातला. तुकाराम महाराजांच्या पुढे जाऊन उभं राहिलं, पाया पडलं. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. तुकाराम महाराज म्हणले, गिऱ्हाईक आलं. गिऱ्हाईक जागेवरती आणलं पाहिजे. कारण का, देवाचा महिमा, देवाचं प्रेम, देवाची आवड प्राप्त करून घेणे एवढं सोपं नाही. गिऱ्हाईक आले. जगद्गुरु तुकाराम महाराज आले का? जगद्गुरु तुकोबार आहे, सगळं काही सोडून दिलंय मी, आता फक्त देवाचं भजन करायचं. संसाराचं नावे घालून या शून्य, संसार सगळं सोडून आलाय. कोणाला सांगतोय? तुकाराम महाराजांना सांगतोय. संसारावर तुळशीपत्र ठेवून आलोय. जगद्गुरु तुकोबारांना सांगतोय, बस आता दुसरं काय नाही. हो, आवडीने भावे हरिनाम गेशी, फक्त देवाचंच नाव, दिनराजनी हाची धंदा गोविंदाचे पावाडे. कोणाला सांगतोय? जगद्गुरु तुकोबारायांना. मला एवढंच करायचं फक्त. आता जगद्गुरु तुकोबारांनी फक्त म्हणाले, हो हो. भल्या माणसा, साधू होणं एवढं सोपं नाही. साधू होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो. महाराज तुम्ही सांगसाल ते मी करायला तयार आहे, संसारावर तुळशीपत्र ठेवून आलो, काळजीच करू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, ओके, तुझा गेम मी वाजवणार, काळजीच करू नका म्हणले. साधू व्हायचं त्याचं पहिलं लक्षण आहे, माया माणसानी बाजूला झटकावी लागते. आता तुझ्याजवळ तर काय ना, मग एक काम कर, अंगावरचे कपडे काढ. काहीतरी मंत्रोच्चार करायचा असं असं वाटलं. बरं, दुपारी गेलं तर इंद्रायणची आंघोळ करायचं वाटलं असं. कापड काढली. जगद्गुरु पुढं काय ना करा, ती जाळ म्हणले कपडे. आता जाळली कपडे झाली. महाराज पुढं, आधी कपड्याची राख अंगाला फास. साधू व्हायचंय ना तुला, कपडे जाळली, काही ठेवलं नाही जगद्गुरु तुकोबारांनी अंगावरती, काही म्हणजे काहीच ठेवलं नाही. उघडा बंद केला, नागात साधू केला त्याला. जाळली कपडे, राख अंगाला म्हणले. काही आला होता संसाराच्या नावाशी नेऊन. महाराज सांगतात तसं करा, साधू व्हायचं होतं. म्हणतात ना, क्षणिक ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, है की नाही. मी याव करीन, मी त्याव करीन, ये करेगा वो करेगा, अंत में कुछ भी नहीं करेगा, मरेगा. राख फासल्या अंगाला. महाराज पुढं काय नाही करायचं, या माझ्या समोर बसा. राख फासली ना अंगाला, बसा माझ्या समोर. काय करायचं आता? काय नाही करायचं, डोळे झाकायचे आणि विठ्ठलाचं नामस्मरण सुरू करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हरी हरी म्हणायचं, केशव केशव म्हणायचं, दत्त दत्त म्हणायचं. ज्या देवाचं नाव घेता त्या देवाचं नाव घ्यायचं. महाराज कवर घ्यायचं, मी सांगेन तोवर घ्यायचं. महाराज ऐका ना, ते जिच ऐकावं येतात भांडाऱ्या. बायको संग भांडून आलं तर सकाळी जेवण नव्हतं आलं, भूक लागली होती त्याला. जिजाऊ साहेब कधी येणार आहेत? तुकाराम महाराज म्हणले, अरे आली तर आता ये, नाही तर 8-8 दिवस पण येत नाही. तू बस, तुला काय करायचंय? काय नाही, आहे प्रसादाची वाट. ते नको, भजन कर, भजन येईल तेव्हा मी सांगेल तुला. 15 मिनिटं झाले, डोळे उघडले. आले का जिजाऊ साहेब? उठून बघतं, इकडं तिकडं इकडं तिकडं. काय करावं? पोट काय सुधरून द्यायना, है ना. कथेची सामुग्री देह अवसानावरी. हो, देह अवसानावर ठेवण्यासाठी पहिलं पोटामध्ये टाकावं लागतं. काय सुधरानं म्हणे जगद्गुरु तुकोबाराय. हो, असं गोड गुलाबी थंडीचं वातावरण होतं. आता आहे तर मस्तपैकी कोमल कोमल गोड गोड थंडी लागायला सुरुवात झाली होती. अशी 4च्या नंतर मस्त मस्त डोळे वर करून पाहत होता. महाराज म्हणजे डोळे नीट, भजन कर. महाराज 4 वाजून गेले, 5 वाजून गेले.
हो सगळं झालं. आता संध्येची वेळ झाली. संध्येला घेऊन गेले जगद्गुरु तुकोबराय. इंद्रायणीच्या डोहावरून थंड हवेची झुळूक येत होती. हा नागा साधू झालेला होता. लता लक्ष असू द्या, आता ठाण्यात थंडी नाही वाजत, पण गावाला ततमम होती ह्या टायमाला. अशी थंडी पडलेली होती. एक तर त्याच्या अंगावर एक कापड नव्हतं. इंद्रायणीची झुळूक त्याच्या अंगाला अशी थंड हळूवार स्पर्श करून जाती. बब 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 करायचं. आता कशी करू काय करू म्हणायचं. इंद्रायणीच्या पलीकडे पाहायचं, जिजाऊ येतात का नाही पाहायचं. आता काय करू. जगद्गुरु तुकोबराय जसं जसं करीत होते तसं केलं आणि परत भंडारा डोंगरावरती गेले. महाराज आता हरिपाठ झाला. महाराज आता तरी जिजाऊ. नाही आता भजन. महाराज कवर मी सांगन तर पक्क काकाडलं नको तेवढं काकाडलं. विठ्ठल 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 म्हणायला लागलं. असं म्हणता डोळे उघडून पाहायला लागलं, खाली बघायला लागलं, चक्रा यायला लागल्या. पण महाराजांनी सांगितले आणि महाराजांच्या समोर आल्या आता. आणि महाराजांच्या तावडीत एखादा माणूस सापडला का महाराज त्याला सुट्टी देत नाही. माझ्यासारखा नाही, जगद्गुरु तुकोबराय सुट्टी देत नाही. जर महाराजांच्या पुढून डोळे उघडून मी इकडे तिकडे बाजूला गेलो तर महाराज हिनाच डोक्यात घालतील बा माझ्या. म्हणला आता कसं का होणं, कुठून इथं फसलोय म्हणला मी. आता करायचं काय. बब विठ्ठल विठ्ठल तोंडातूनच येत नव्हतं. ठल 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 एवढंच करायचं फक्त. ते काही बोलताय ना पक्क काकाडलं, नुसतं काकाडलं. असं तसं नाही काकाडलं. आता इथं स्वेटर घालून नाही आले हो, असे गावा का तुम्ही पाहिजे होते. मग तुम्हाला फील झाला असता. त्या बिचारावर काय येळ होती तुम्हाला कळलेली असते. आता तुम्ही हसताय हो, पण त्याच्यावर काय येळ होती तुम्हाला कळलेली असती. महाराज आता काय नाही भजन. अरे महाराज झोपायचे कधी. इथं पांघराय काय नाही काय. महाराज झोपायचे कधी. महाराज झोपायचं नावच घ्याय नाही. हो, देवावर उदास झालेली व्यक्तिमत्व ती. नाही महाराज झोपायचं नावच घेणे. बरं महाराज झोपत नाही, मी झोपाव कसं बा म्हणलं. ते काय करावं आता. बघता 12चा आकडा ढळून गेला. हो 12चा आकडा ढळून गेला. 2 गेला. त्याला काय सुधारा नाही. उलघाल व्हायला लागली. झोपच सगळं स्वांग पळून गेलं. गार एका बाजूनी लागत एक आकडायला लागला नुसता. विठ्ठल विठ्ठल भजन करायला. महाराज काय करू. गार लागला. महाराज म्हणले उठून काय करू. त्याला वाटलं आता काहीतरी खाया घाली त्यात काय. महाराज उठ नाही. गार वाजते त्याला उठून उड्या मारून भजन कर म्हणले. नाच थोडा जोरात टाळे वाजून भजन कर म्हणजे अंगात हिट निर्माण होईल. हो दोन्ही भिन्नता सांगतोय बरं का मी. खरी भक्ती, खरी आवड, खरं प्रेम लक्ष असू द्या. हो जोडायचं मला पुढं. मला बसून बरं होतं. भांडारा उतरून चढून लय दमलो होतो. उगच फुकट कळण शिंडी वळवळ कार्यक्रम केला म्हटलं मी. बसून कार्यक्रम चालला होता, उभं केला. आता नाचायला लावले. हो नाचा करून टाकला माझा. हाताने बदा टाळ्या वाजवायला लागल्या. भूक लागली. पोटात अवसान नाही, अंगात अवसान नाही. आता करावा काय. टाळ्या वाजवायला लागला. नुसता नाही असा जोरात टाळ्या वाजवायला लागला. असा मस्त आकडा सरकला. असा 4:30 पावणे 5 आकडा सरकला. महाराजांनी डोळे उघडले. महाराज आता तोवर त्याचं भजन अशा टप्प्यात आलं होतं. विठ्ठल विठ्ठल हाताने करीत होता. विठ्ठलाला अशी टाळी गेली तर अशीच राहायची, नाही तर अशी आली तर अशी राहायची. एवढा तर थंडीने त्याचा आकडा झाला होता. अशा अवस्था. महाराज आता काय करायचं. काय नाही म्हणले. आता स्नानाची वेळ झाली. आता काकड आरती करायची म्हणले. महाराज आता इथं गरम पाणी दिसत नाही. महाराज चला साधू झालात तुम्ही आता. गरम पाणी. महाराजांनी हात धरला. इंद्रायणीच्या डोहाकडे नेलं. महाराजांनी नेहमीप्रमाणे स्नान केलं. तोपर्यंत हा नागा साधू इंद्रायणीच्या डोहाच्या कडेला दगडावरती मस्तपैकी हात टेकून बसला होता. काय करत होता. पुढच्या येणाऱ्या संकटाचा अंदाज घेत होता. असं बोट घ्यायचा, पाण्यामध्ये बुडवायचा. अगं बाया 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 अगं बाया 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 करायचा. हो 8 तासापोटी नको 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 म्हणून त्यांनी एक बोट इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. जसं बोट इंद्रायणीच्या डोहात बुडवलं तसं खटकन त्याचं बोट वाकडे झालं. म्हणला जर महाराजांचं ऐकून पाण्यात मी उडी मारली तर माझी लाकडं गोळा करावं लागतील. म्हणला विचार करीस तर जगद्गुरु तुकोबराय मागून आले म्हणजे सांगून ऐकणारी गिऱ्हाईक दिसत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी खांद्याला धरलं, डायरेक्ट डोहात ढकललं. राम 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 म्हणला. होतं तेवढं नव्हतं तेवढं सगळं गेलं. महाराज म्हणजे काल्याच्या अंगाला राख लावली. प्युअर वैराग्य प्राप्त झाले. हे काय डबल उडी मारणारे महाराज परत पाण्यात गेले आणि महाराजांनी मानकुटाला धरला. मानकुटाला म्हणले राग धू. बुडू बुडू महाराजाला काढला खालीवरती. नव्या झालेल्या महाराजाला. महाराजांना तो खालून म्हणतोय महाराज तुम्हीच प्रमाण लिहिता बुडते हे जन न देखे डोळा आणि तुम्हीच अशा लोकांना बुडवा लागले कसं व्हायचं. महाराज म्हणले हे काहीच नाही बाळा, तुला बुडवीत नाही मी, स्वच्छ करतोय. बाहेर काढला. काकडीत वर नेला. महाराज कपडे अंग पुसायला काय नाही म्हणजे ओल्या कपड्याने काकड्याला बस. काकड्याला बसवला. काकडा केला. सकाळची वेळ टळत गेली. नाश्ता नाही, पाणी नाही. पुन्हा जैसे थे दगडावर बसलं महाराजांनी बसवलेल्या भंडाऱ्याच्या. म्हणला दिवस आठवायला लागला. महाराजांनी आल्यापासून काय काय केलं. राख उरलेली होती शेजारी, चिमटीत घ्यायचं. लिस्ट चालू केली होती दगडावरती. ह्या टायमाला मी इथं आलो. महाराजांनी माझी कपडे काढली, ती जाळली, अंगाला राख लावली, मोकार काकडवलं, विठ्ठल विठ्ठल भजन केलं. नको तेवढा काकडू काकडू मी मेलो. एक एक नियोजन दगडावरती लिहायला लागलं. काकडवलं.
नुसता काकडोल नाही, इंद्रायणची थंडगार आंघोळ, काकडा, आणि आता परत भजनाला बसवले. अजून पोटात अन्नाचा कण गेला नाही. जिजाऊ माता 7-7 दिवस इकडे येत नाही. कशी का असाना, होती ती घरी बरी होती, चाललं होतं ते बरं चाललं होतं. तिथे विचार करायला लागला खडकावल्या त्याला, तर तिचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कधी करतोय, कधी शानपण आलं. झटका बसल्याच्या नंतर विचार करताना माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी पाहिलं. महाराज म्हणले, गिऱ्हाईक जागा आलेलं दिसतंय किंवा यायला लागलेलं दिसतंय, पण एवढ्यात काय भागायचं नाही. महाराजांनी परत दिनक्रम चालू केला. ते कटाळलं. म्हणलं असं पळून जावा तर जगद्गुरु तुकोबारायांना दिसन, आणि असं जर गावात गेलो तो गावात हाय नाही हाय तेवढी इज्जत सगळी इशीला टांगल्या जाईल. लोक म्हणतील याच्या डोक्यावर परिणाम झाला, कालपर्यंत हे चांगलं होतं, पागल झालं, कपडे घालून फिरत होतं, आता बिन कापडाचे फिरायला लागले. याच्या डोक्यावर निश्चित परिणाम झाला. समाज मला नावं ठेवीन, बायको मायाग बघितल्यावर काय म्हणन, घरात घेईन का नाही, समाज तसं करीन, इथं थांबलो तो महाराज सोडणार नाही, करावा काय. दिवस जायची वेळ बघायला लागलं. बघता बघता 6 वाजले, 6चे 8 वाजले, 8चे 10 वाजले, 10चे असे 10:30 वाजत आले. काय खरं नाही. म्हणलं महाराजांना ध्यानात असलेलं पाहिलं. जेवढी काय ताकद शिल्लक होती. बंड्यावरती जाताना जोमात गेला होता, पाय कंटाळलेले होते, सगळा कंटाळलेला होता, पण जेवढी होती तेवढी ताकद जमा केली. महाराज पुढे चेक केलं, जे मागच्या बाजूला पाय लावला असं रिंग 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 करीत उलट भांडारा डोंगराच्या खाली पडत सुटलं. डोंगराने सरळ पडणं सोपं आहे, पण उलट पडणं अवघड आहे. एकदा पळून बघा, मग कळन तुम्हाला. हो, असं नाही पडलं, असं चक्कर आणि बोई चक्कर कसं फिरतं तसं पळत खाली निघलं. माग वळूनच बघा ना. म्हणलं तुकाराम महाराजांनी जर बघितलं तर हे सोडीतच नसते. जे पळत सोडत थेट देहूगाव गाठवलं त्यांनी. रात्री 10:30 वाजता दार गाठवलं. कसं बस खिटून चांदईला आपलं घर शोधलं. दारावरती हात मारली, टक 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 टक. तिला आत कळलं, जे खरं आपल्या मालकावर प्रेम करणार बाया म्हणत असताना वारं लागलं तरी कळतं आपलं सणांग आलं. त्याला कळतं. तिला कळलं गिऱ्हाईक आलं. दार उघड ग, दार उघड. कोण आहे? अगं ओळखला नाही का ग? कपाळाचं कुकू तुझ्या नवरा आहे मी तुझा. कोण आहे? ओळखलं पहिल्या जावं. कोण आहे? मी नाही ओळखत. नवरा माझा कालच मेला, त्याच्या नावाचं कपाळाचं कुंकू काढून कावाच बुक्का लावून बसली मी म्हणे. अगं अशी करू नको म्हणजे काय? लय तोरात गेले होते, भंडाऱ्यावरती जाईन, तुकाराम महाराज होईन, लय बोलत होते. काय झालं? सगळं खोटं बोललो ग, माफ कर, घरात घे, पाण्यासारखी अवस्था नाही. आता इथून पुढे तू सांगून तसं करीन. गिऱ्हाईक जाग्यावर आलं. म्हणली लाकडं आणणार का? हा. पाणी आणणार का? हा. कपडे धुणार का? तुझी माझी संगच धुईन, काळजी करू नको. आला आत घे. पोरांना लक्ष देणार का? देणार. तू मला आत घे. परत बदलणार का? नाही, मला आत घे बाई. घरात घेतलं. जागेवरती आला. संत नाठाळांना आपल्या कृपादृष्टीने, आपल्या चरित्रानं, आपल्या काही चमत्कारानं जागेवरती आणतात. भगवंतावरचं खरं प्रेम काय आहे, खोटं प्रेम काय आहे, भगवंतावरची माया काय आहे, हो भगवंतावरचं निस्वार्थ प्रेम काय आहे, याची उकल संत तुम्हाला आणि मला करून दाखवतात. कधी स्पष्ट बोलतात, कधी कोड्यात बोलतात, कधी वाकडे बोलतात, कधी सरळ बोलतात, पण त्यामागे हित आपलं दडलेलं असतं. तुमचं माझं हित व्हावं एवढंच प्रांजळ मन त्यांच्यापाशी लपलेलं असतं. जगद्गुरु तुकोबारांनी हे सिद्ध करून दाखवलं की माझी भक्ती जी आहे ती देहीच विधेय होऊ दशा या तत्वातली आहे. या दशेला पोहोचण्यासाठी फक्त भगवान परमात्माच तुम्हाला आवडला पाहिजे. एवढंच नाही, तुम्ही सुद्धा भगवान परमात्म्याला आवडला पाहिजे. बाकी काही न आपलं म्हणता निस्सीम भक्तिभावानं फक्त भगवंतावरतीच प्रेम ज्या वेळेस आपल्याला करता येईल तेव्हा माणूस संसारात जरी असला तरी साधुत्वाला जाऊन पोहोचतो. हे जगद्गुरु संत तुकोबारायांनी सिद्ध करून दाखवलं. हो, ऐका महिमा आवडीची महाराज.